महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 22 दिवसांनी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला। नागपूरच्या राजभवनात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश होता। जर पक्षानुसार या मंत्रिमंडळाचा विस्तार बघितला तर भाजपला 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला 9 मंत्रिपदं मिळाली आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार बघितला असता 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील 12 नेत्यांना डावलण्यात आलंय। याबद्दल मंत्रिमंडळ विस्तारानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आम्ही सर्व प्रकारचे चेहरे यात दिसले पाहिजे याचा विचार केलाय। त्या दृष्टीने मंत्रिमंडळात काही जुने जाणते नेते आहेत, काही नवीन चेहरे आहेत। महिलांना मंत्रिमंडळात योग्य संधी दिली आहे, तसंच विविध समाजांना देखील स्थान देण्यात आलंय। हे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ आहे। आता काही जणांना यात संधी दिली नाही, त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत। काहींना पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्यामुळे मंत्रिपद दिलं नाही, तर काही जणांना त्यांच्या मागच्या वेळच्या मंत्रिपद कार्यकाळात काम न केल्यामुळे मंत्रिपद दिलं गेलेलं नाही, असं फडणवीसांनी सांगितलं। पण असे कोणते चर्चेतले आमदार आहेत ज्यांच्या नावाच्या चर्चा झाल्या पण मंत्रिपद मिळालं नाही आणि कुणाला डावलण्यात आलं? पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। या यादीतलं पहिलं नाव आहे गोपीचंद पडळकर यांचं। गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेत, पण धनगर समाजातून येत असल्यामुळे जातीच्या समीकरणावर त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती। तसंच पडळकर देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे भविष्याच्या राजकारणाची आखणी म्हणून पडळकरांना संधी दिली जाईल असं बोललं जात होतं। पडळकरांचं राजकारण आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधातलं राजकारण राहिलं आहे, त्यामुळे पडळकरांना संधी देऊन फडणवीस विस्थापितांचं राजकारण सुरू करतील असं म्हटलं गेलं। यात पडळकर धनगर समाजातून येत असल्यामुळे ते भाजपच्या माधव पॅटर्नमध्येही फिट बसत होते। अशा वेळी सगळ्या बाजूने प्लसमध्ये असणाऱ्या पडळकरांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशा चर्चा असतानाच त्यांना संधी मात्र भेटली नाही। विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाहीये। यात पडळकरांनी मार्कडवाडीत जाऊन शरद पवारांवर केलेली टीका कारणीभूत असल्याचंही बोललं जातंय। या यादीतलं दुसरं नाव म्हणजे प्रवीण दरेकर। मागच्या काही वर्षात प्रवीण दरेकर मुंबई भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून उदयास आलेत। दरेकर भाजपची बाजू प्रत्येक माध्यमांवर मांडत असतात। अशा वेळी त्यांच्या पक्षनिष्ठेचं फळ म्हणून त्यांना संधी दिली जाईल अशा चर्चा होत्या। यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार असल्यामुळे दरेकरांना संधी देऊन भाजप त्यांचा फायदा करून घेईल असं म्हटलं गेलं, पण भाजपनं दरेकरांना संधी दिली नाहीये। कदाचित मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांची वर्णी मंत्रिपदावर लागल्यामुळे दरेकरांना मुंबई भाजपचं अध्यक्ष केलं जाऊ शकतं अशा चर्चा सध्या सुरू आहेत। या यादीतलं तिसरं नाव म्हणजे प्रसाद लाड। प्रसाद लाड भाजपकडून विधान परिषदेवर आमदार आहेत, पण मुंबईतला भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांचा उदय झालाय। विधानसभा निवडणूक लढण्यास सुद्धा प्रसाद लाड इच्छुक होते, पण त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे मंत्रिपदावर तरी त्यांची वर्णी लागेल असं बोललं गेलं। यात लाड फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडमधील सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना सहज मंत्रिपद मिळेल अशा चर्चा झाल्या, पण मंत्रिपदासाठीच्या यादीत प्रसाद लाड यांचं नाव काही दिसलं नाही। आगामी काळात लाड यांना मुंबईत पक्ष संघटनेची जबाबदारी मिळेल असं बोललं जातंय। या यादीतलं चौथं नाव म्हणजे भोसरीचे आमदार महेश लांडगे। भोसरी विधानसभेतून सलग 3 टर्म महेश लांडगे निवडून येत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड या भागामधून त्यांना मंत्रिपद मिळेल अशा चर्चा सुरू होत्या। स्वतः लांडगे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, पण आधीच पुणे जिल्ह्याला 4 मंत्रिपदं मिळाल्यामुळे महेश लांडगेंचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय। पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर लांडगेंना मंत्रिपद न मिळाल्यानं यामागे नक्की कोण अशा जोरदार चर्चा सुरू आहेत। या यादीतलं 5वं नाव म्हणजे अभिमन्यू पवार। अभिमन्यू पवार औसा विधानसभेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत। फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या अभिमन्यू पवारांना मराठा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळेल अशा चर्चा सुरू होत्या, पण लातूर जिल्ह्यातून एक मंत्रिपद अजित पवार गटाच्या बाबासाहेब पाटलांना गेलंय, त्यामुळे अभिमन्यू पवारांना मंत्रिपद गेलं असतं तर लातूर जिल्ह्यामध्ये 2 मंत्रिपदं गेली असती। हे टाळण्यासाठी म्हणून अभिमन्यू पवारांना मंत्रिपद न दिल्याचं बोललं जातंय। या यादीतलं 6वं नाव म्हणजे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी। भाजपचे सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट विधानसभेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत। त्यांनी विधानसभेत केलेलं पाण्याचं काम आणि त्यांचं लिंगायत समाजातून येणं, त्यामुळे त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागेल असं बोललं जात होतं। यात सचिन कल्याण शेट्टी यांचं वय 44 असल्यामुळे तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, पण सोलापूर जिल्ह्यात फडणवीस यांनी कुणालाच मंत्रिपद दिलं नाही। कदाचित सोलापूर जिल्ह्यातून मंत्रिपदाचे अनेक दावेदार असल्यामुळे फडणवीसांनी कुणालाच हे पद न दिल्याचं बोललं जातंय। या यादीतलं 7वं नाव म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके।
सुनील शेळके घड्याळ्यावर मावळचे सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत. त्यामुळे तरुण चेहरा आणि अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असं बोललं जात होतं. यात अजितदादा शरद पवारांसारखे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन प्रमोट करण्यासाठी ओळखले जातात. यात सुनील शेळकेंचा नंबर लागेल अशा बातम्या होत्या, पण महायुतीने शेळकेंना संधी दिली नाही. याचं कारण म्हणजे शेळकेंना मंत्रिपद मिळालं असतं तर पुणे जिल्ह्यात 5 मंत्रिपदं गेली असती. त्यामुळे एकाच जिल्ह्यात सर्व मंत्रिपदं गेलीत असं परसेप्शन तयार झालं असतं. हे टाळण्यासाठी शेळकेंना मंत्रिपद दिलं नसल्याचं बोललं जातंय. या यादीतलं 8वं नाव म्हणजे रवी राणा. जिंदगी है समुंदर को क्या गम है वो बता भी नहीं सकता और पानी बनकर आंखों में आ भी नहीं सकता, असा व्हिडिओ नवनीत राणांनी काल त्यांच्या स्टेटसला ठेवला होता. रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राणा दाम्पत्य नाराज झाल्याचं बोललं जातंय. रवी राणा मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हिवाळी अधिवेशन सोडून थेट अमरावतीला गेले. लोकसभेत नवनीत राणांचा पराभव झाला, मात्र विधानसभा निवडणुकीत या दोघांनी आपल्या पराभवाचा बदला घेतल्याचं बोललं गेलं. अशावेळी देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय असणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या ब्रँड असणाऱ्या राणा दाम्पत्याला रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं वाटत होतं. पण महायुतीने 3 पक्ष सोडत्या कोणत्याही छोट्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाहीये. त्यामुळे राणांच्या मंत्री होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरल्याचं बोललं जातंय. रवी राणा मागील 4 टर्म बडनेरा विधानसभेतून निवडून येत आहे. याशिवाय ते मायक्रो ओबीसी असलेल्या पोवार समाजातून येत असल्यामुळं जातीय समीकरणावर सुद्धा फिट बसत होते, पण त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली नाहीये. यामागे मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुरुवातीलाच फडणवीस यांचा विचार आक्रमक चेहऱ्याला संधी न देण्याचा आहे असं बोललं जातंय. त्या यादीतलं 9वं नाव म्हणजे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे. शाहूवाडी विधानसभेतून विनय कोरे 3ऱ्यांदा निवडून आलेत. संस्थात्मक राजकारणावर असणारा त्यांचा होल्ड आणि फडणवीस यांचं निकटवर्तीय असणं यामुळे विनय कोरेंची मंत्रिपदावर वर्णी लागेल असं बोललं जात होतं. पण कोल्हापूर जिल्ह्यातून महायुतीत 2 मंत्रिपदं गेल्यामुळे विनय कोरेंचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय. या यादीतलं 10वं नाव म्हणजे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळमधून 2ऱ्यांदा आमदार झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय असल्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रिपदावर वर्णी लागेल असं त्यांना वाटत होतं. पण कोल्हापूर जिल्ह्यातून प्रकाश आंबेडकरांना शिंदे गटाकडून मंत्रिपद गेलंय. त्यामुळे यड्रावकर यांना संधी न मिळाल्याचं बोललं जातंय. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना मंत्री म्हणून संधी मिळण्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या त्यांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. तुम्हाला काय वाटतं, या आमदारांना मंत्रिपदाची संधी का मिळाली नसावी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.